आज आपण वांग बटाट्याची भाजी बनवणार आहेत। वांगी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। ही अशी उभी चिरलेली आहे आणि टोपामध्ये एक पळी तेल, एक कांदा कापून टाकलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत, अर्धा टोमॅटो टाकणार आहोत, अर्धा टोमॅटो, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी, आणि 1 चम्मच मीठ आणि छोटा अर्धा चम्मच हळद। हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि 3-4 सेकंदासाठी हे व्यवस्थित मीडियम गॅसवर फ्राय करूया। हलकासा सोनेरी कलर येतोपर्यंत हा फ्राय करायचा। हे आपले 1-2 सेकंद झालेले आहे। आता याच्यामध्ये आपण बटाटा आणि स्वच्छ धुवून कापून घेतलेली वांगी टाकणार आहोत। हे आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आपण 1 चम्मच घाटी मसाला टाकणार आहोत आणि थोडंसं तरी येण्यासाठी लाल तिखट मसाला टाकणार आहोत। थोडासा टाकायचा, हा काही तिखट नाही आहे। आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 3 मिनिटासाठी झाकून घ्यायचं। मीडियम गॅसवरती होऊ द्यायचं, पाणी नाही टाकायचं। पुन्हा 1.5 मिनिटानंतर एकदा चेक करायचं आणि हलवायचं आहे। आणि हे मीडियम गॅसवर करायचं, जास्त फास्ट गॅसवर नाही। आणि परत 2 मिनिटं 1.5 मिनिटं झाकून ठेवायचं आणि हे परत एकदा चेक करायचं 1.5 मिनिटानंतर ना। बटाटे शिजले की नाही ते चेक करायचे। आपले बटाटा शिजलेला आहे। थोडंसं अर्धा पेला पाणी टाकायचं आणि परत व्यवस्थित मिक्स करायचं। परत 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर परत शिजू द्यायचं। ही आपण 10 मिनिटासाठी मस्त मीडियम गॅसवर शिजवून घेतलेली आहे। आणि बटाटा वगैरे शिजला की नाही चेक करायचं आहे। बटाटा शिजलेला आहे, वांग पण शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करायचं। आपली भाजी रेडी झालेली आहे, तुम्ही पण बनवून पहा। बाय।